मित्रांनो, देशात पुन्हा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होणार का? इराण आणि अमेरिकेतील वाढत्या संघर्षानंतर जगभरात तेलाचा तुटवडा वाढला आहे. पेट्रोलचे दर वाढत आहेत, डॉलरचा दबाव वाढतोय आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठे आवाहन केले आहे. वर्क फ्रॉम होम, घरी बसून काम करा, अनावश्यक प्रवास टाळा, सोनं खरेदी कमी करा, पेट्रोल वाचवा, बाहेरच्या वस्तूवर खर्च कमी करा. हे फक्त सामान्य सल्ले नाहीत, तर देश मोठ्या आर्थिक संकटाकडे जातोय. आज सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. भारतात पुन्हा कोविड सारखी परिस्थिती होऊ शकते का? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात आपल्या चॅनल सुपरफास्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोदींच्या मोठ्या वक्तव्यामागचं खरं कारण, इराण अमेरिकाचे संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम आणि देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती खरंच येऊ शकते का? शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाची आहे. सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावामुळे जगभरातील तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो आणि त्यामुळे तेलाचे दर वाढले, तर थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशात होतो. याच पार्श्वभूमीवर मोदींना लोकांना पेट्रोल डिझेल वापर कमी करण्याचा सल्ला दिलेला आहे. घरी बसून काम करण्याचं वाढवण्याचा आणि अनावश्यक खर्च टाळण्याचं आवाहन केलं आहे. मात्र सरकारने कुठे अधिकृत लॉकडाऊन जाहीर केलेलं नाही. पण मित्रांनो, जर जागतिक परिस्थिती अजून बिघडली, तेलाचे दर आणखीन वाढले, पुरवठा साखळी कोलमडली, तर भविष्यात भारताला कठोर आर्थिक उपाय करावे लागू शकतात, अशी भीती काही तज्ञ व्यक्त करत आहेत. आता तुम्हाला काय वाटतं? भारत पुन्हा वर्क फ्रॉम होम मोड मध्ये जाणार का, किंवा ही फक्त सावधगिरी सूचना आहे? यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करा. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे. आता मोदींनी काल म्हणले की घरी बसून काम करा, पेट्रोल डिझेलचा कमी वापर करा. यामध्ये असा संदेश दिसून येतो की देशावर मोठं आर्थिक संकट दिसून येत आहे. आता यामध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केले की मोदी देश सांभाळू शकत नाही, मोदींनी देश लुटून खाल्ले. तर यामध्ये मोदी सरकारची काय गलती आहे हे आपण जाणून घेऊ. आता आपण सगळं डॉलर्सने विकत घेतो बाहेर देशातून. यामध्ये आपल्याला आपला स्वतःचा डॉलर रिझर्व हे खर्च करावा लागतो. आपल्या देशाजवळ 720 मिलियन डॉलर हे उपलब्ध होता. जसे युद्ध चालू झालं तेव्हा आपल्याजवळ फक्त 650 मिलियन डॉलर इतकं उरलेलं आहे. यामध्ये भारताचा खूप मोठा डॉलरचा खर्च झालेला आहे. यामध्ये भारताला खूप मोठे नुकसान झालेले आहे. आपला रुपया पडत चालला आहे. भारतातील लोक हे दुसऱ्याच्या देशावर अवलंबून आहेत. बाहेरच्या विक्रीवर जास्त अवलंबून असल्यामुळे भारताला खूप मोठं नुकसान होत आहे. भारतातली वस्तू भारतात विकल्या जात नाही. बाहेरची वस्तू हे भारतीय लोकांना खूप जास्त आवडते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि भारतातल्या धंदे उद्योगपत्यांनाही खूप नुकसान आहे. त्यामुळे भारतवासियांनो, आजपासून तुम्ही शपथ घ्या की आपलं फॉरेन जे वस्तू आहे ते आपण विकत घेणारच. जे आपल्या देशात बनतं तेच विकत घेणार, तेव्हाच आपला देश पुढे जाईल. मित्रांनो, आपला देश जेव्हाच पुढे जाईल जेव्हा तुम्ही आपल्या देशातला आपण घेणार. आता तुमचा निर्णय आहे की आपल्या देशाला लुटवायचा आहे की पुढे न्यायचं आहे. तुमचे मत नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात. भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.